हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सर्व मजेतच असताल, छान असताल. तर सर्वप्रथम मागील व्हिडिओला जो काही तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू म्हणते तुम्हा सर्वांना. आणि असेच मला सपोर्ट करत राहा. खूप छान वाटतं असं ज्यावेळेस आपल्याला कोणी कमेंट करतं त्यावेळेस. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आजच्या व्हिडिओला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर मी सकाळी उठून मुलाला पहिले शाळेमध्ये त्याची तयारी करून दिली. शाळेत गेलेला आहे मुलगा, तर शाळेला काही सुट्टी नसते या दिवशी. तर त्यामुळे सर्वप्रथम त्याला पहिले शाळेमध्ये घालवलं आणि त्यानंतर माझी बाकीची सगळी सुरुवात केलेली आहे कामांची. तर माझी दिवसाची सुरुवात नेहमी गरम पाण्याने करते मी. तर ते गरम पाणी घेऊन झालेलं आहे आणि आता मी सगळं झाडून काढते आहे. तर नुसत्या हॉलमधलं झाडून काढलं तर बघा किती माती निघाली, घाण निघाली. खूप धूळ येते आमच्या इथे. तर पहिल्यांदा ते सगळं स्वच्छ करून घेते मी. झाडून वगैरे काढून घेतलेलं आहे. आणि मग आता माझा आज उपवास असणार आहे वटपौर्णिमेचा. तर मी चहा घेणार आहे आणि मिस्टरांना नाश्ता पण दिलेला आहे. तर आजचा उपवास माझा फक्त पूजा करेपर्यंतच असतो. त्यानंतर मी तो उपवास सोडते. तर इथे पहा, मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे पूजेची. वस्त्र, ब्लाऊज पीस, आंबा, सुती धागा, दूध, साखर, पंचखाद्य आणि ही आहे फ्रेम वटपौर्णिमेची. तर पहा, मी घरीच कसं वटपौर्णिमा साजरी करते. तर नेहमीप्रमाणेच हे उंबरठा लेपन केलेलं आहे आणि त्यानंतर छोटीशी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये. आणि सकाळी पहिले पूजा करून घेतलेली आहे नेहमीची रोजची आपली. तर ही पूजा करून झाली माझी. आता त्यानंतर मी थोडंसं थांबून पहिले स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे सुरुवातीला. हे पहा, आता खीरसुद्धा करून घेतलेली आहे मी. बाकीच्यांसाठी स्वयंपाक तयार करून घेतलेला आहे आणि मी पण उपवास सोडणार आहे दुपारी पूजा झाल्यानंतर. तर आजचा मुहूर्त हा 11:30 म्हणजे 11:36 नंतर चालू होणार होता पूजेचा. त्यामुळे मग मी पहिले थोडीशी स्वयंपाकाची तयारी बऱ्यापैकी करून घेतली आणि आता पूजेला बसलेले आहे. तर सर्वप्रथम आपण गणपतीचा अभिषेक करणार आहोत आणि मग त्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहोत. तर गणपतीचा अभिषेक केल्यानंतर त्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत पूजेची. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करते. तर प्रत्येक शहरामध्ये पूजेची वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. तर मी साधी अगदी करणार आहे पूजा. तर अगदी म्हणजे आपलं ओटीचं सामान, ओटी, ब्लाऊज पीस असायला लागेल. अजून आपल्याला सुती धागा महत्त्वाचा आहे. तर सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घेणार आहे आणि मग पूजेची सुरुवात करणार आहे. हे पहा, आता ही गणपती ला अक्षता, फूल, हळद कुंकू वाहून झालेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या विड्याच्या पानांवरती मी ओटीचं सामान म्हणजे जसं पंचखाद्य, आपलं हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं, सुपारी अशा गोष्टी ज्या आपल्याला ओटीमध्ये लागतात त्या ठेवणार आहे. आणि मग त्यानंतर आपली जी वटपौर्णिमेसाठी जी प्रतिमा आणलेली आहे मी कायमस्वरूपीच त्याला फ्रेम करून घेतलेली आहे. तर ती मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हे पहा,
हे अशी त्याची फोटो असतो. तर यामध्ये सावित्रीने यमाकडे आपल्या पतीला मागून घेतलेला आहे असं फोटो आहे. मध्ये वडाचं झाड आहे आणि काही स्त्रिया त्याची पूजा करत आहे आणि एका साईडला शंकर पार्वती आणि नारद मुनी आहेत. तर आपण पहिल्यांदा शुद्ध करून घेणार आहोत प्रतिमा आणि मग त्यानंतर त्याची पूजा करून घेणार आहोत. सगळ्या प्रतिमेला आपण गंध, हळद, कुंकू लावणार आहोत आणि मग त्यानंतर ह्या सुती धाग्याने आपण त्याला फेरे करणार आहोत. आता गोल तर फेरी मारता येणार नाही आहे, पण आपण अशीच फोटोला अगदी गोल 7 फेरे मारायचे आहेत, कारण 7 जन्म आपण पतीला मागत असतो. तर वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म हाच नवरा मिळावा यासाठी अगदी मनोभावे करतो आपण. हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला करतात. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून उपवास करतात आणि वटवृक्षाकडे अखंड सौभाग्यासाठी व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. तर आपण घरातल्या सगळे म्हणजे जसे आपली मुलं वगैरे असतात त्यांच्यासुद्धा आरोग्याची प्रार्थना इथे आपण करायची आहे. तर वड हा वृक्ष हा दीर्घायुष्य असतो, त्यामुळे ही पूजा आपण म्हणजे वडाची पूजा आपण करत असतो की त्या वडाच्या वृक्षाप्रमाणेच आपण आपल्या पतीला आयुष्य लाभावे अशी इच्छा आपण व्यक्त करत असतो. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री आणि सत्यवानाची कथा आहे. तर सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात कारण वटवृक्षाला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. तसंच तुम्हाला आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहितीच आहे की वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थांचं देखील अस्तित्व आहेच. तर ही मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की ज्यांना माहिती नसेल, ज्या मुली नवीन आहेत, ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत, अशा मुलींना जर माहिती नसेल तर मी थोडक्यात सांगितलेली आहे ही कथा. तर हे पाहता आपण ओटी भरून घेणार आहोत. ते ओटीचं सामान मी पिशवीतच का ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये काळे मणी बारीक बारीक आहेत ना, तर ते इकडे तिकडे जाऊन सांडू शकतात म्हणून मी तशीच ठेवणार आहे. आणि ही ओटी आपण गव्हाने भरायची आहे आणि मग ती समोर ठेवायची आहे. आता भरून झाली आपली ओटी. मग आपण सगळ्या ह्याला फुलं वाहून घेणार आहोत. ओटीला फूल वाहणार आहोत, प्रतिमेला सुद्धा फूल वाहणार आहोत. तर ही अशी पूजा मला सोपी वाटते जरा, की ज्या कोणी स्त्रिया आहेत की ज्या जॉब करणाऱ्या असतात किंवा ज्यांना लहान मुलं असतात अगदी की ज्या घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा काहींना हाऊसवाईफ जरी असल्या तरी ज्यांच्या घरात जास्त जबाबदाऱ्यासुद्धा असू शकतात त्यांना, तर अशा स्त्रियांनी अशीच वटपौर्णिमा जर साजरी केली ना तर मला वाटतं काहीच हरकत नाही आहे. पण कोणीही स्त्रियांनी वडाची फांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करायची नाही. एकतर तुम्ही बाहेर जाऊन वडाची पूजा करा झाडाची, किंवा मग असे घरी प्रतिमा तयार करून घ्या आणि मग अशी पूजा करा. कारण ही फांदी तोडून आणणं म्हणजे त्या फांदीमधला जीवच म्हणजे गेलेला असतो. ती फांदी निर्जीव झालेली असते. त्या फांदीला तुम्ही काय आयुष्य मागणार आहात आपल्या पतीचं, ते काही मला योग्य वाटत नाही. तर आणि अजून एक की जसं की हल्लीच्या ज्या काही मुली आहेत म्हणजे लग्न झालेल्या वगैरे, तर त्या हे वटसावित्रीची पूजा करत नाहीत किंवा त्यांना म्हणजे नाही असं वाटतं की एवढा वेळ नाही आहे किंवा जॉब वगैरे करत असतात ज्या मुली. तर मला असं वाटतं की हे स्त्री शक्तीचं एक उदाहरण आहे आपल्यासमोर की त्या सावित्रीने कसे आपले पतीचे प्राण पुन्हा आणलेले आहेत. तर
तुम्ही हे मला वाटतं की आपल्या पुढच्या पिढीला तुमच्या मुलांना समजावं यासाठी ही पूजा करावी असं मला वाटतं. आणि हे तर बाकीच्या गोष्टी ठीक आहेत. पण ज्यावेळी आपण कुणासाठी तरी अशी पूजा किंवा काहीतरी करतो ना, म्हणजे जसं की आपल्या पतीसाठी आपण हे करतो, तर असं वाटत नाही का तुम्हाला की एकमेकांमधलं प्रेमसुद्धा याच्याने वाढू शकतं कुणासाठी काहीतरी केल्यामुळे आणि आपल्या पतींनासुद्धा हे किती छान वाटत असेल. तर मला असं वाटतं त्यामुळे आपण ही पूजा करावी. मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी करायचं. काहींना नसेल वेळ मिळत. मला माहिती आहे कधी-कधी खूप धावपळीचं जीवन असतं. पण हे असे साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा आपण करू शकतो. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या पतीचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे आहेत. मीही घेतलेले आहेतच, आशीर्वाद मिळाले. पण हे सगळं करताना व्हिडिओ ऑन करायचा राहून गेलं, म्हणजे बटनच क्लिक केलं नाही. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही. त्याबद्दल खरंच सॉरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. भेटूया तोपर्यंत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.